सामन्याकडे 55 धावांचं लक्ष घेऊन सलामीला आलेले आहेत मैदानामध्ये सागर पाटील आणि प्रवीण जंगम पाटीलवाडा वॉरियर्स संघाकडून। गोलंदाजी मार्क वरती जहीर मालदार। कौन सी टीम जीतेगी? हेलो हेलो 36 चेंडूंमध्ये 55 धावांची गरज आहे। स्ट्रायकिंग एंडला फलंदाज असेल प्रवीण जंगम, नॉन स्ट्रायकिंग एंडला सागर पाटील, बॉलिंग मार्क वरती जहीर मालदार। 36 चेंडू 55 धावांची गरज आहे। हॅलो, प्रत्येक षटकार मागे 500 रुपये पारितोषिक आलेला आहे। अनिल दळवी सलग 3 षटकार जर खचले तर अनिल दळवी यांच्याकडून प्रत्येक 500 रुपये रोख प्रॅश आलेला आहे। धन्यवाद सर। षटकार हॅट्रिक साठी सन्माननीय श्री अनिल दळवी यांच्याकडून 501 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे सलग 3 षटकारांसाठी। पहिला चेंडू निर्धाव पद्धतीचा। स्ट्रायकिंग एंडला पाहिलं आपण प्रवीण जंगम याला। सुरेख चेंडू, जोरदार असा अपील एसटी रक्षकाकडून, परंतु गोलंदाजाकडून कोणत्याही प्रकारचे अपील नाही आहे। पंचांनी अपील फेटाळून लावलेले आहे। डॉट बॉलची सांगता होते। पहा, मी मगाशीच तुम्हाला म्हटलं होतं की पहिल्या सेमीफायनल मध्ये सुद्धा हेच 2 संघ होते आणि 58 धावा डिफेंड केल्या होत्या गौसिया स्पोर्ट्स या संघाने। त्यांच्याकडे क्षमता आहे, गोलंदाजी आहे, गोलंदाजांकडे ताकद आहे या धावा रोखण्याची, परंतु समोर देखील तागड्या फलंदाजीचे खेळाडू आहेत। सुरेख फटका मिड ऑफच्या दिशेने, सुरेख क्षेत्ररक्षण केले सतीश याने। नक्कीच लॉंग ऑन पासून मिड ऑफ पर्यंत जाऊन अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। खरंच या खेळाडूचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे। क्षेत्ररक्षण करतोय, गोलंदाजी करतोय, अचूक टप्प्यावरती अचूक मारा करतोय। संघ संकटामध्ये असेल तर त्या संघाला संकटातून बाहेर देखील पाडून देतोय आपल्या संघासाठी, असा हा खेळाडू सतीश भातडे। यावेळी सुरेख फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जाईल 1 बाउन्स। चेंडू जातो 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार। आयोजन कमिटी आहे तिकडे सर, आपल्याला विनंती असेल आयोजन कमिटीला विचारूनच पलीकडचा ऑफसाईडचा निर्णय द्या, कारण थोडस मध्ये अडथळा आहे त्यामुळे आपल्याला दिसत नाही। त्या 4 धावेने स्कोर कार्ड मध्ये भर पडते, धाव संख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती। पहा काय क्लास दाखवला, क्रिकेटचा क्लासिकल फटका। ज्या प्रकारे सचिन तेंडुलकर विराट कोहलीचा कव्हर ड्राईव्ह पाहतो त्याच प्रकारे प्रवीण जंगम याने देखील अप्रतिम कव्हर ड्राईव्ह मारला होता। पुन्हा एकदा त्याच दिशेने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जाईल सीमारेषा पार, धावा मिळतील 4। मानोली प्रीमियर लीग खणखणीत चौकार। नक्कीच हे 2 संघ साखळी फेरीत देखील एकमेकांसमोर आले होते, त्यावेळी देखील गौसिया स्पोर्ट्स या संघाने विजय मिळवला होता। सेमीफायनल मध्ये देखील हे 2 संघ एकमेकांसमोर आले, त्यावेळी देखील गौसिया स्पोर्ट्स या संघाने विजय मिळवला होता, परंतु आता मात्र त्या विजयाची परतफेड करण्याचा सामना आलेला आहे। कारण ज्या 2 सामन्यामध्ये ते पराभूत झाले त्यावेळी त्यांना काही वाटलं नसेल, पण नक्कीच मेगा फायनल मध्ये जर या संघाने गौसिया स्पोर्ट्स या संघाला पराभूत केलं तर नक्कीच गौसिया स्पोर्ट्स या संघाला थोडस नाराजी व्यक्त करेल। षटक क्रमांक 1 मार्गस्थ होताना धावसंख्या स्कोर कार्ड वरती 10 धावा।
अद्यापही येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये 45 धावांची गरज असेल. सरासरी 9च्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत येणाऱ्या 5 षटकांमध्ये. 30 चेंडू 45 धावा. मेगा फायनलचा थरार आपण अनुभवत आहात मैदानामध्ये. गौसिया स्पोर्ट्स विरुद्ध पाटीलवाडा वॉरियर्स. आणि गोलंदाजी मार्कवरती येतोय या स्पर्धेतील एक सर्वोत्कृष्ट गोलंदाजी मार्कवरती सतीश भातडे, ज्याने मात्र अप्रतिम टिचून मारा केला तोच गोलंदाजी मार्कवरती. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, जोरदार असा अपील, पंचांनी फेटाळून लावलेला आहे. पहा, मी पहिल्यांदाच म्हटलं होतं की अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणं या गोलंदाजाचं काम आहे. नक्कीच एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून या स्पर्धेमध्ये आपल्या समोर आलेला सतीश भातडे. डॉट बॉलची सांगता पहिल्या चेंडूवरती. पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप. यावेळी मात्र सुरेख फटका, गोलंदाजाच्या गतीचा वापर केला आणि गोलंदाजाच्या गतीचा वापर करून चेंडू मात्र दूर गतीला लावला. वन बाउन्स सीमारेषा पार. या चौकाराने स्कोर कार्ड पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावर. अजय आणि राजू पाटील दोघांनी व्यासपीठावर यायचं आहे. आपल्याला आपले मित्र अनिल दळवी बोलवतात. दोघांनी व्यासपीठावर यायचं आहे. मी त्यांना विनंती करेल, दोघांनी व्यासपीठावर या. आतापर्यंत मैदानामध्ये 8 चेंडूंचा खेळ संपन्न झालेला. 8 चेंडूंमध्ये तब्बल 14 धावा जमवलेल्या आहेत. शफल होऊन मिड विकेटच्या दिशेने यावेळी मात्र क्षेत्ररक्षकांना सोबत खेळतोय सागर पाटील. पहा, आता मात्र गोलंदाज हतबल झाल्यासारखं वाटत आहेत आपल्याला. नक्कीच या चेंडूच्या आधी पाहिलं तर आपण मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक होता, परंतु सतीश याने ज्या चेंडूवरती कव्हरच्या दिशेने सागर याने फटका मारला तिथला क्षेत्ररक्षक लावून तिथे काढला. तदनंतर मात्र शफल होऊन पुन्हा एकदा मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार धाडण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे सागर याला. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 18 या आकड्यावरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग ऑन द विकेट. आता मात्र थोडासा चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी होतोय, त्याचमुळे सागर पाटील देखील बीट होताना पाहायला मिळते आपल्याला. पुन्हा एकदा कमबॅक करतोय गोलंदाज सतीश. धावसंख्या स्थिर आहे 18 या आकड्यावरती. यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, आमिर नालबंद याच्याकडून चूक होते. एकेरीचं रूपांतर दुहेरीत झालेलं आहे. नक्कीच जिथे 1 धाव होती तिथे मात्र आमिर नालबंद यांच्या चुकीमुळे 2 धावा खर्च करावे लागलेले आहेत. या 2 धाव्याने स्कोर कार्ड पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती. अद्यापही 1 चेंडू शिल्लक असेल दुसऱ्या षटकातील. क्रिकेटचा केंद्रबिंदू असते क्रीडा रसिक आजी माता स्टेडियम जमलेल्या क्रीडा रसिकाचं परत आमच्या सह्याद्री कमिटी सर्वांचं हार्दिक स्वागत. यावेळी मात्र घुटना टेक तमाशा देख असा फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल होतोय. हलकस अपील केलंय, पंच डिस्कस करतील. दोघांमध्ये काय चर्चा होतील ते दोघांनाहीच माहित असेल. हॅलो, रुपेश वायको आणि साहिल पाटील दोघांना विनंती असेल, दोघांनी व्यासपीठावर यायचं आहे. युवराज आणि गिरीधराज संघाचे संघ मालक रुपेश वायको, फलंदाज नॉट आउट आहे. पाटील षटक क्रमांक 2 मार्गस्थ होते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 10च्या सरासरीने 20 धावा. आता मात्र समीकरण 24 चेंडू 35 धावा. 24 चेंडू 35 धावा. अद्यापही 9च्या सरासरीने धावा जमा करायच्या आहेत.
24 चेंडूंमध्ये 35 धावांची गरज असेल तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक कोट्यातील दुसरं संघाकडून तिसरं षटक घेऊन होतोय. बॉलिंग मार्कवरती जहीर मालदार. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज असणार आहे प्रवीण जंगम. नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल सागर. ज्याने मला चषक दिला ते बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर शिमराव खोडके, त्यांना मी विनंती करेन. शाळा समितीचे अध्यक्ष शिमराव खोडके त्यांना विनंती आहे त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. तसेच राजेश केसरकर साहेबांना देखील विनंती आहे दोघांनी देखील व्यासपीठावर या. चला पंचांना विनंती असेल सर सामना स्पीडअप करून घ्या. संग्राम पाटील सर आणि रमजान कोळेकर सर. बॅड लाईटचा अपील चालणार नाही. सूर्य खाली येत चाललेला आहे. 6 वाजलेले आहेत. अद्यापही 4 षटके टाकायचे आहेत. फायनलचा सामना आहे त्यामुळे दोन्ही संघांवरती नक्कीच दडपण असेल, परंतु बॅड लाईटमुळे कोणताही अडथळा येऊन देऊ नका. एक चांगला सामना पाहायला मिळू दे मान्यवरांना आणि प्रेक्षकांना. सलग 3 षटकाला 500 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे अनिल देवी यांच्याकडून. धन्यवाद साहेब. जोरदार अपील चालले आहे. पंच म्हणजे देवता, आपण देवताचा निर्णय पाहायचा आहे. एक कडक अपील ठिकाणी केले जाते. इम्रान पंच निर्णय देत आहेत. खेळाडूंना सूचना आहे पंचांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणायचा नाही. पंच म्हणजे देवता, देवताचा निर्णय आपण मान्य करावा लागेल. दोन्ही पंच कडक पंच. फलंदाज झेलबाद. पहिला मोठा धक्का बसतोय पाटीलवाडा वॉरियर्सच्या संघाला. प्रवीण जंगम बॅक टू द डग आउट. एसक्यूर लेग पंचायती रमजान कोळेकर, त्यांची अतिशय वेगळी स्टाईल आहे. जसं आपण टीव्हीवरती अंपायरचे इंग्लंडचे एक अंपायर आहे त्यांच्या स्टाईल प्रमाणे एक चांगलं भूमिका गेली 3 वर राबवतात ते रमजान कोळेकर. संग्राम पाटील मेन पंचायती संग्राम पाटील, स्क्यूअर लेग पंचायती रमजान कोळेकर. पाटीलवाड्याला संघाला एक मोठा धक्का बसलाय. परवीन जंगमच्या स्वरूपात परवीनची जागा दैफळून जातो तो बशीर कोळेकर. स्वतः संघाची जबरदस्ती खांद्यावर असेल. नक्कीच फलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये येतोय इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती पाटीलवाडा वॉरियर्सच्या संघाचा कर्णधार बशीर कोळेकर. धावसंख्या पाहिली तर ऑन स्कोअर कार्ड 20 धावा 1 गडी बाद. वैयक्तिक 10 धावांचं योगदान दिले प्रवीण याने या फायनलच्या सामन्यामध्ये आपल्या संघासाठी. आता मात्र गोलंदाज सरशी ठरतोय जहीर मालदार. पहिल्या चेंडूवरती सफलता मिळवून दिलेली आहे. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची सांगता होते. पहा मोठा फटका आलेल्या खेळायची गरज नाहीये. नक्कीच चांगल्या चेंडूंना सन्मान देऊन खराब चेंडूंना आपण सीमारेषेबाहेर धाडू शकतो, परंतु बशीर कोळेकरच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच चाललेलं आहे. थोडंसं दडपण निर्माण करायचं आहे त्याला गोलंदाजांच्या मनामध्ये. त्याचमुळे पहिल्या चेंडूवरती आलेल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा त्याच प्रकारे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकतोय जहीर मालदार. आता मात्र सुरेख गोलंदाजी चालू आहे मैदानामध्ये. अचूक टप्पा अचूक वेगावरती नियंत्रण पाहायला मिळतं गोलंदाजाकडून. खरोखर एक अचूक टप्पा बॉलिंगचा मारा करतो झहीर. पुन्हा एकदा त्याच प्रकारे यावेळी मात्र सबमरीन डिलिव्हरी. पिचिंग झाल्यानंतर चेंडू खाली राहतोय. बॅक टू बॅक तिसरा चेंडू निर्धाव. आता मात्र थोडासा दडपण घेत असणार आहे पाटीलवाडा वॉरियर्स हा संघ. नक्कीच एक प्रवीण जंगम याची विकेट मिळाल्यानंतर मात्र धावगतीला ब्रेक लागलेला आहे. यावेळी मात्र सुरेख फटका. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार. आता मात्र त्या बेड्या तोडलेल्या आहेत बशीर याने. ज्या मागच्या 3 चेंडू डॉट आले त्याच्यावरचं प्रेशर थोडंसं रिलीज केलेलं आहे. या चौकारानेच स्कोर कार्ड मध्ये बदल झालेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 24 या आकड्यावर. 24 लॉस ऑफ 1 विकेट बाद होणारा फलंदाज आहे
प्रवीण जंगम वैयक्तिक 10 या धावसंख्येवर. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करतोय गोलंदाज जहीर. मिड ऑनचा क्षेत्ररक्षक थोडासा फाईन खेळवलाय. यावेळी ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उभा केलाय त्याच ठिकाणी चेंडू गेलेला आहे. फलंदाज बशीर कोळेकर बॅक टू द डग आउट. बशीर बाद आपल्या विकेट साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज तसेच जेल घेतल्यासाठी देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे सन्मान्य श्री कलंदर कुरेशी संघ मालक यांच्याकडून. थोडासा नाराज होऊन आपल्या खेम्यामध्ये परततोय ते बशीर कोळेकर. एक मोठा धक्का पाटीलवाडा संघाला बसतोय बशीरच्या स्वरूपात. पंचांना विनंती असेल सामना आपण त्वरित चालू करून घ्या. कोणता वेळ लावू नका. आपल्याला आणखी या स्पर्धेचा बशी युद्धाचा कार्यक्रम पार पाडायचा आहे. दोन्ही संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण कमिटीला सहकार्य गेले 3 दिवस जसं सहकार्य केले तसे आता काही क्षणासाठी चला गौसिया स्पोर्ट्स आपल्याला विनंती असेल आमिर नालबंद आपण देखील खेळाडू आहात. आपल्याला बॅड लाईटचं माहित आहे. जास्त वेळ दौडू नका. येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल 31 धावांची. आता मात्र प्रत्येक षटकामध्ये बनवावे लागतील 10 धावा. 10.33च्या सरासरीने 31 धावा बनवायच्या आहेत. 18 चेंडू 31 धावांची गरज असेल. दरम्यान फलंदाजीसाठी येतोय नवीन बॅटर मैदानामध्ये अशफाक. अद्यापही 18 चेंडूंमध्ये 31 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सतीश भातडे याला. अतिशय अप्रतिमरित्या गोलंदाजी करण्यामध्ये माहिर आहे हा गोलंदाज. पंचांच्या उजव्या बाजूकडून राईट आर्मर राऊंड द विकेट स्ट्रायकिंग एंडला फलंदाज असेल सागर पाटील, ज्याने नक्कीच दुसऱ्या सेमीफायनल मध्ये आपल्या संघाला विजय मिळवून फायनल मध्ये धडक मारण्यामध्ये यश संपादन केलं होतं. तोच फलंदाज स्ट्रायकिंग एंडला असणार आहे. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न यष्टी रक्षकाकडून चूक होते. नक्कीच डॉट बॉल येतोय. नक्कीच प्रत्येक डॉट बॉलने मात्र पाटीलवाडा वॉरियर्स या डगआउट मध्ये थोडंसं दडपणाचं वातावरण निर्माण होतंय. जर सलग 3 बळी मिळवले आता राजू पाटील यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद साहेब. यावेळी पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू होता. मोठा फटका खेळत होता. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव जातोय. पहा मागच्या षटकामध्ये ज्या प्रकारे जहीर याने गोलंदाजी केली तेव्हापासून मात्र या सामन्याचं चित्र थोडंसं वेगळं दिसतंय आपल्याला. थोडंसं दडपणाखाली खेळताना पाहायला मिळतोय सागर. नक्कीच त्याच्याकडे क्षमता आहे परंतु प्रत्येक डॉट बॉल देखील प्रेशर निर्माण करेल. यावेळी मात्र लोअर फुलटा चेंडू फक्त दिशा दिली. गोलंदाजाच्या वेगाचा वापर केलेला आहे. नैसर्गिक अडथळा आहे. क्षेत्ररक्षक थोडासा चुकी करतोय. एकेरीचं रूपांतर दुहेरीत होतंय. ह्या 2 धावेने स्कोर कार्ड पुढे सरकतंय. धाव संख्या जाऊन पोहोचते 26 या आकड्यावरती. 26 लॉस ऑफ 2 विकेट्स. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेले त्या 3 चेंडूंमध्ये 2 धावा खर्च केलेल्या आहेत सतीश याने. यावेळी मात्र आडव्या बॅटने मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये अलॉंग दी कार्पेट आमिर नालबंद आहेत चेंडूच्या मागे. धावचीची संधी आहे. फेकी अचूक आहे. कलेक्शन खराब राजू विचारे याच्याकडून. नक्कीच ही महत्वाची विकेट होती. या 2 धावेने स्कोर कार्ड पुढे सरकते. धाव संख्या जाऊन पोहोचते 28 या आकड्यावरती. पहा काय फेकी होते आमिर नालबंद्याची परंतु यष्टी रक्षकाकडून झालेली चूक सागर याला एक जीवनदान देऊन जाते. आपण पाहिलं तर दुसऱ्या सेमीफायनल मध्ये सागर याला तब्बल 3 जीवनदान मिळाले होते. यावेळी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जोरदार असा अपील.
नॉट आउट. फलंदाज नॉट आउट असेल. एक कडक पंच रमजान कोळेकर, संग्राम पाटील. सामन्याला सुरुवात करायची आहे. राऊंड विकेट बॉलिंगचा मारा. तितकाच कव्हर मध्ये खेळून काढला चेंडू पाठीमा क्षेत्रात तैनात आहे समीर कुरेशी. थोडासा अडथळाने 2 धावा पूर्ण होत्या. तिसऱ्या धावेचा कॉल. मात्र 2 धावा समान मानावं लागते पाटीवाडा संघाला. धाव संख्यामध्ये 2 ओव्हर होते. धाव संख्या 30. एक 8-30 सामना मैदानात चाललेला संघ. दोन्ही साथ तुलनेबा संघ आहेत. जोसन जिंकेल. पहा अप्रतिम गोलंदाजी केली सतीश याने. फक्त 6 धावा खर्च केलेले आहेत आपल्या या षटकामध्ये. अद्यापही 12 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज असेल. 12 चेंडू 25 धावांची गरज. अत्यंत चुरशीचा चाललेला सामना गौसिया स्पोर्ट्स विरुद्ध पाटीलवाडा वॉरियर्स. ग्रामपंचायत माजी रिप्रेझेंटेटिव्ह आकाराम पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. तसेच तंटामुचे माजी अध्यक्ष मैपती बागम त्यांना विनंती असेल त्यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे. राजू गोमाडे आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. नंदू बागम आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून 5वं षटक घेऊन येतोय व एक महत्वाचं षटक. कारण नक्कीच 30 झालाय. 30 25 पाहिजे. 12 चेंडूत 25 धावांची गरज आहे. कारण नक्कीच सामना डिफेंड करताना अखेरचं षटक महत्वाचं नसतं, त्याच्या आधीचं षटक महत्वाचं असतं. कारण जेवढ्या अखेरच्या षटकामध्ये आपण धावा ठेवतो तेवढाच बॉलर नंतर फलंदाजांवरती आपला प्रभाव दाखवू शकतो. 12 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज आहे आणि या मोक्याच्या क्षणी गोलंदाजीसाठी आलाय एक अनुभवी गोलंदाज राजू विचारे. पहिला चेंडू बॅटची कडा. फलंदाज अशफाक बॅक टू द डग आउट. सलग 3 विकेट जर घेतल्या तर अजित पाटील यांच्याकडून 501 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. सलग 3 षटकाराला देखील अनिल दळवी यांच्याकडून 501 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. आता मात्र समीकरण बदलतंय. येणारे 11 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल 25 धावांची. फलंदाजीसाठी जातोय नवीन बॅटर मैदानामध्ये गणेश. या खेळाडूकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची नक्कीच, परंतु गोलंदाजी ही तितक्या ताकदीचा आहे. आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा घेतोय. नक्कीच आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा घेतोय राजू विचारे. पहिल्या चेंडूवरती आलेल्या अशफाक याला माघारी धाडलेला आहे. प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेरणारा सामना चालू आहे मैदानामध्ये. मेगा फायनल गौसिया स्पोर्ट्स विरुद्ध पाटीलवाडा वॉरियर्स. 11 चेंडू 25 धावा. स्ट्रायकिंग एंडला गणेश. गोलंदाजी मार्क वरती राजू विचारे. आखूड टप्प्याचा चेंडू. डॉट बॉल येतोय. नक्कीच प्रत्येक डॉट बॉलने मात्र पाटीलवाडा वॉरियर्स हा संघ दडपणाखाली जाताना. मेगा फायनलचं प्रेशर असणार आहे. नक्कीच धावा कमी आहेत परंतु 55 धावा देखील डिफेंड करू शकतो आम्ही. बॅक टू बॅक तिसरा चेंडू निर्धाव. 9 चेंडू 25 धावा. यालाच म्हणतात अनुभवाचा फायदा. पहा राजू विचारे आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा दाखवतोय आपल्या संघासाठी. का मी एवढे वर्ष क्रिकेट खेळलो, का मी आपल्या गावाचं नाव करतोय हे दाखवून देतोय राजू विचारे. 9 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज. पुन्हा एकदा डॉट बॉल. आखूड टप्प्याचा चेंडू. सागर धावचीत होऊन माघारी परततोय. सागर पाटील बॅक टू द डग आउट.
पहा काय बुद्धी आहे जहीर मालदार याच्याकडे, किती चातुर्यपणा दाखवला त्याने यष्टी रक्षण करताना. सागर सारख्या गोलंदाजाला धावचित केलेला आहे. अफलातून गोलंदाजी, अफलातून यष्टी रक्षण चालू आहे मैदानामध्ये. लागोपाठचे 4 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. 8 चेंडू 25 धावांची गरज असेल. पहा सामना 12 चेंडूंमध्ये 25 धावांचा होता. तेव्हापासून राजू विचारे याने मात्र या सामन्यावरती गौसिया स्पोर्ट्स या संघाची पकड निर्माण करून दिलेली आहे. येणारे 8 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल 25 धावांची. फलंदाजीसाठी येतोय मलिक. बॅक टू बॅक 5वा चेंडू निर्धाव. काय गोलंदाजी करतो पहा राजू विचारे. आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा मैदानामध्ये. यावेळी मात्र डाव्या एसटीच्या बाहेर अवांतर धाव. अखेरचा चेंडू शिल्लक असेल या षटकामधील. 7 चेंडू 24 धावांची गरज आहे. लोअर फुलटॉस चेंडू, षटक. एक अवांतर वगळता अप्रतिम दर्जाचं षटक राहिलंय. एक अवांतर धाव वगळता अप्रतिमरित्या गोलंदाजी केली. राजू विचारे याला 501 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे संघ मालक कलंदर कुरेशी यांच्याकडून या निर्धाव षटकाबद्दल. जरा टाळ्या वाजवायच्या त्या गोलंदाजासाठी. फायनल मध्ये अप्रतिम गोलंदाजी. असलम वारुणकर यांच्याकडून 201 रुपयाचं. राजू विचारे याला मोहम्मद मेहडांगे यांच्याकडून देखील 501 रुपयाचं कॅश प्राइज राजू विचारे याला. पहा काय गोलंदाजी केली या गोलंदाजाने या सामन्यामध्ये. 12 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज असताना लागोपाठचे 6 चेंडू निर्धाव टाकले. एक अवांतर सोडता 6 चेंडू निर्धाव. आता मात्र सर्वस्व जबाबदारी असेल इम्रान याच्यावरती. 6 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज आहे. 6 चेंडू 24 धावा. गणेश नक्कीच 6 चेंडूंमध्ये 4 षटकारांची गरज आहे. 6 चेंडू 24 धावा आणि गोलंदाजी मार्कवरती इम्रान. राजू विचारे याला 29वा रिसॉर्टचे वस्ताद यांच्याकडून 201 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. मोहम्मद मेहडांगे याच्याकडून इम्रानच्या प्रत्येक विकेटला 200 रुपयाचं कॅश प्राइज. या गोलंदाजाची शैली लसित मलिंगा श्रीलंकेचा खेळाडू आहे ना त्याच्यासारखे आहे. तोच गोलंदाज मैदानावरती इम्रान. अप्रतिम गोलंदाजी. पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर. 5 चेंडू 24 धावा. 5 चेंडू 24 धावा. पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर. फलंदाजाच्या बुटापासून घासत जाऊन यष्टीरक्षकाकडे. प्रत्येक डॉट बॉलला सिकंदर कुरेशी यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज इम्रान याला. सुरेख फटका कव्हरच्या क्षेत्रामध्ये. चेंडू सीमारेषा पार चौकार. 4 चेंडू 20 धावांची गरज. 4 चेंडू 20 धावा. याने जर सलग 3 विकेट घेतल्या तर अनिल दळवी यांच्याकडून 501 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. 4 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज आहे. पहा राजू विचारे याने काय गोलंदाजी केली या सामन्यामध्ये. सर्वस्व आपलं पणाला लावलं. आखूट टप्प्याचा चेंडू 6 धावांसाठी. 3 चेंडू 14 धावांची गरज. अजूनही सामना संपलेला नाही. इम्रान याने जर आता विकेट घेतली तर चांद पन्हाळकर यांच्याकडून 201 रुपयाचं कॅश प्राइज.
अजून एक षटकार आणि अजून एक फोर मारली तर गणेश याला 555 रुपये आलेले आहेत. संजय बंगाली साखरपा यांच्याकडून अजून एक 6 आणि एक 4. 3 चेंडू 14 धावा. हा चेंडू अत्यंत महत्वाचा असणार आहे या सामन्यामध्ये. 3 चेंडू 14 धावा. 3 चेंडू 14 धावा. 14 धावा 3 चेंडू. जे प्रेक्षक आता उभे राहिलेले आहेत ते आपल्या अंगठ्यावरती उभे राहणार आहेत हे नक्की. 3 चेंडू 14 धावा. प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेडणारा मेगा फायनलचा सामना गौसिया स्पोर्ट्स विरुद्ध पाटीलवाडा वॉरियर्स. अवांतर चेंडू. 3 चेंडू 13 धावांची गरज. 3 चेंडू 13 धावा. 3 चेंडू 13 धावा. मेगा फायनलचा थरार आपण अनुभवताय. समोरच्या दिशेने सतीश भातडे चेंडूच्या मागे झेल सुटतोय. समीर कुरेशी यांच्याकडून झेल सुटलेला आहे. आता समीकरण आहे 2 चेंडू 11 धावा. 2 चेंडू 11 धावा. 2 चेंडू 11 धावा. पाटीलवाडा वॉरियर्स की गौसिया स्पोर्ट्स कोण होणार चॅम्पियन संघ? मानोली प्रीमियर लीगचा प्रथम क्रमांकाचा मानकरी या चेंडूवरती समजणार आहे. 2 चेंडू 11 धावा. सुरेख फटका अलॉंग दी कार्पेट. सुरेख क्षेत्ररक्षण. अप्रतिम क्षेत्ररक्षण. नक्कीच 2 धावा वाचवलेल्या आहेत. 1 चेंडू 9 धावा. मोहम्मद डांगे याला मोहम्मद मिया डांगे यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज. हा चौकार अडवल्याबद्दल अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 चेंडू 9 धाव्यांची गरज. साजिद वारुणकर यांच्याकडून मोहम्मद याला 100 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. असलम वारुणकर यांच्याकडून आणि कलंदर कुरेशी यांच्याकडून देखील 200 रुपयाचं कॅश प्राइज. हा चौकार अडवल्याबद्दल. 1 चेंडू 9 धावा. 1 चेंडू 9 धावा. 1 चेंडू 9 धावा. प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेडणारा सामना. आणि हा सामना गौसिया स्पोर्ट्स हा संघ मानोली प्रीमियर लीगचा चॅम्पियन संघ ठरतोय. कॉंग्रॅच्युलेशन गौसिया स्पोर्ट्स.